प्रथमतः श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। क्रांतिकारी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीमराय। तुमच्या समोर जागर लोककलेचा शिवशाहीची ललकार या शीर्षकाखाली आम्ही पुढे 2 तास पारंपरिक लोककला, महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला सादर करणार आहोत। हे सर्व जे कलावंत आहे, हे सगळे कलावंत टीव्ही चॅनल्सला काम करणारे आहेत। सर्व कलावंत उत्तम वादक, उत्तम गायक आहेत। त्यांची नंतर हळूहळू तुम्हाला ओळख करून देणारच आहे। पण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपल्या हिंदू परंपरेत, आपल्या हिंदू संस्कृतीत, आपल्या लोक परंपरेत कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गजानन गणपतीच्या वंदनेने, त्याच्या स्तवनाने, त्याच्या पूजनाने होत असते। त्याच्या मागे हेतू एकच की हे बाप्पा, आम्ही जो हे कार्याचा घाट घातलेला आहे, या कार्यात कुठलंही विघ्न येऊ देऊ नको, म्हणून या कार्याच्या प्रसंगी तुझं हे भजन, तुझं हे पूजन, असाच गोंधळ, पारंपरिक गोंधळ तुमच्या समोर सादर करणार आहोत। आणि त्या गोंधळाच्या आधी गण सादर करणार आहोत, अर्थात गजानन गणपतीला वंदन करणार आहोत। महाराष्ट्रात गोंधळ 2 प्रकारचे आहेत। महाराष्ट्रात गोंधळ 2 प्रकारचे आहे। पहिला गोंधळ म्हणजे कदमराई गोंधळ आणि दुसरा गोंधळ म्हणजे रेणुराई गोंधळ। कदमराई गोंधळी हे तुळजापूरच्या भवानीचे भक्त असतात, ते आख्यानाचा गोंधळ घालतात। तर रेणुराई गोंधळी हे माहूरच्या रेणुकेचे भक्त असतात, ते संगीताचा गोंधळ घालतात। लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर नवदाम्पत्याच्या संसारात कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून 3.5 शक्तिपीठात महाराष्ट्रात कुलस्वामिनी अंबाबाई, भवानी, तुळजा, जगदंबा आदी शक्तीचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे। याच गोंधळातील गणाने आपण सुरुवात करूया। पण त्याच्या आधी ज्या आईने, ज्या आदिशक्तीने, तुळजा, भवानी, जगदंबा हिने या विश्वाची निर्मिती केलेली आहे, त्या आईचं स्मरण करूया, तिचा आधी जय जयकार करूया आणि मगच कार्यक्रमाची सुरुवात गजानन गणपतीच्या वंदनेने करूया। आई राजा कवी हैबती यांचा गण भेदिक आहे। आणि ह्या गणातून तुमच्या समोर जे प्रबोधन करणार आहे ते समस्त मायबाप रसिक प्रेक्षकांनी आणि त्यातल्या त्यात या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माय माऊल्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचे आहे, कारण हे तुमच्यासाठी आहे। अरे श्री गणपती व सरस्वती नमो गण थोरे, नमो गण थोरे। भजावे माता पिता, आधी भजावे माता
वाहिल रे अमृताची धारे, अरे अमृताची धारे, अन केला हाताचा परिणाम त्याने, अन केला हाताचा परिणाम त्यानं दुजविल बाळना हे सावळ्या रामा हे जीर 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 जी अन केला हाताचा परिणाम त्यानं दुजविल बाळना हे रामा सावळ्या रामा हे जीर 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 जी बघा जी आई 9 महिने आपल्याला तिच्या उदरात ठेवते, प्रसूत कळा सहन करून प्रसंगी मृत्यूला कवटाळून आपल्याला हे जग दाखवते. जो बाप लहानपणी आपलं इवलंसं बोट, आपलं बारीक बोट धरून आपल्याला अंधाऱ्या रस्त्याला प्रकाश वाट दाखवतो, चालायला शिकवतो, तेच आई बाप एकदा म्हातारे झाले की आपल्याला अडगळीची वस्तू वाटायला लागतात. आई बाप म्हातारे झाले की नको नकोशे वाटायला लागतात. बघा जिवंतपणी आई बापाला शिळा तुकडा खाऊ घालायचा नाही. नीट लक्ष देऊन ऐका. समाजातील विदारक परिस्थिती आहे. समाजात हा भयानक रोग पसरलाय, मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. हा रोग जर समाजात पसरला नसता तर भारतभरात वृद्धाश्रम झालेच नसते. आई बाप नको नकोशे वाटायला लागतात, अडगळीची वस्तू वाटायला लागतात. जिवंतपणी आई बापाला शिळा तुकडा खाऊ घालायचा नाही. मेल्यानंतर त्यांच्या दशक्रिया विधीला 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला लाडू, इमरती, गुलाबजाम, पेढे, बर्फी हे सगळं पाची पक्वान्नाचं जेवण आपण साऱ्या गावाला जेवू घालतो. बाबा आले का तुझे आई वडील जेवायला? खाल्लं का पाची पक्वान्नाचं ताट? नाही रे बाबा. मग जिवंतपणी आई बापाला शिळी भाकर चटणी खाऊ घातली असती ना तर आई बापानी ती अमृताहुनी गोड म्हणून घेतली असती. मेल्यानंतर कशाला रे पंच पक्वान्नाचं ताट? अरे किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, लेकिन कबूल तो उसका हुआ जिसने माँ बाप को अपने पास रखा, जिसने माँ बाप को अपने पास रखा. बघा आई बाप घरी आणि हा मरायला काशीला चाललाय. आई बापाला घरी लाता घालतोय, आई बापाला अडगळीची वस्तू समजून एका कोपऱ्यात टाकतोय आणि हा मरायला काशीला चाललाय. कशाला? काय तर म्हणे तीर्थक्षेत्राला पुण्य मिळवायला. अरे कसलं पुण्य मिळतंय? अरे आई बाप घरी काशीला गेला येड. नीट ऐका, जुने लोक काय म्हणायचे? अरे आई बाप घरी काशीला गेलं येड, नाही घडलं तीर्थ, दिलं बघण्याचं भाडं. तुला काशीचं पुण्य मिळालं का? नाही. तू फक्त काशी बघून आला, काशी बघण्याचं भाडं दिलं. कारण खरी काशी, खरी मथुरा, खरे 4 धाम तुझ्या आई बाप आहे. त्यांच्या चरणाशी सगळे धाम आहे. माय बापे केवळ काशी, हे मी नाही म्हणत, राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई बापाच्या चरणाशी सगळी तीर्थक्षेत्र आहे. तुम्हाला सांगतो, आयुष्यभर कुठल्याही देवळात जाऊ नका, कुठल्याही देवाला अगरबत्ती वाहू नका, फूल वाहू नका, बेल फूल वाहू नका. आयुष्यभर घरात देवघर ठेवू नका. फक्त आयुष्यभर आई बापाची देवाप्रमाणे नीट सांभाळ करा. ते स्वामी समर्थ देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. ते स्वामी समर्थ देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. पण नाही हो, अरे जिवंतपणी आई बाप अनवाणी पायानं चालले. नीट लक्षात घ्या मी काय बोलतोय आता. जिवंतपणी आई बाप अनवाणी पायानं चालले. आई बापाच्या पायात चप्पल नसते, आई बापाच्या पायात काटे घुसतात, रक्तबंबाळ पाय होतात, काटे घुसू घुसू पायाला कुरप होतात. पण
जिवंतपणी आई बापाला बेटा चप्पल देत नाही आणि मेल्यानंतर कुणीतरी सांगतं तुमची आई गेली, तुमचा बाप गेला. वर्षभर तुमचे आई बाप गेल्यानंतर फिरत असतात वर्ष श्राद्धाप्रमाणे. तुम्ही आई बापाला चांदीची चप्पल करा. का बाबा? ही चांदीची चप्पल करण्याच्या आधी आई बापाला दुकानात जाऊन साधी चप्पल घेऊ शकला नाही का? आई बाप आयुष्यभर आई बापाला अंथरायला पांघरायला नीट मिळत नाही आणि मेल्यानंतर ब्राह्मणाला अंथरायला देतो, पांघरायला देतो. पाहतो माझ्या आई बापाला थंडी लागू नये. वा रे बेट्या, जिवंतपणी आई बाप थंडीने पार मेले. पावसाळ्यात उन्हाळ्यात आई बाप बिना छत्रीच्या फिरले, वनवन करीत ऊन हात फिरले, पाऊस पाणी झेलला, पण आई बापाला साधी 100 रुपयाची छत्री तू देऊ शकला नाही आणि मेल्यानंतर चांदीची छत्री देतो का? कशाला? त्या छत्री खाली का आता आई बाप येणार आहेत? म्हणून सांगतो बाबा, जिवंतपणी आई बापाला जपा. जिवंत असतानाच आई बापाला नीट खाऊ पिऊ घाला. देवाप्रमाणे सांभाळ करा. लक्षात घ्या, बायको गेली बायको परत मिळेल, बहीण गेली बहीण परत मिळेल, पोरं बाळ गेले पोरं बाळ परत मिळतील. पण एकदा का आयुष्यातून आई बाप निघून गेले तर आई बाप परत कधीच मिळत नाही. आई बाप परत कधीच मिळत नाही. आई बाप परत कधीच मिळत नाही. म्हणून हात जोडून विनंती माय बापाला. शहरात तर शहरात, आता खेड्यात देखील हा रोग पसरलाय. आई बापाला न सांभाळण्यात जन्म देऊन तुम्हाला का चूक केली का रे बाबा? अरे त्या आईला जर विचार केला असता 9व्या महिन्यात गर्भातच तुझा गळा फाटला असता तर हे विश्व तू पाहू शकला असता का? याची मग जाण ठेवा आणि आई बापाला सांभाळा. आणि म्हणून मला असं वाटतं, हाताचा पाळणा मातेनं दुधविलं बाळ नाही. रामा सावळ्या रामा ये जीर जीर. हाताचा पाळणा मातेनं दुधविलं बाळ नाही. रामा सावळ्या रामा ये जीर 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 जीर. अरे करू नेत्राचे दिवे मातेचे कष्ट आणि वार, कष्ट आणि वार. अन कवी हैबत्र्य म्हणे मातेचे, अन कवी हैबत्र्य म्हणे मातेचे उपकार नाही. रामा सावळ्या रामा ये जीर 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 जीर. अन कवी हैबत्र्य म्हणे मातेचे उपकार नाही. आई काय करते? आई लहानपणी आपण पाळण्यात असताना नेत्राचे दिवे करते. हे मी पोट तिडकीनं का सांगतोय? आई बाप काय करतात? लहानपणी पोरग पाळण्यात असल्यावर आई नेत्राचे दिवे करते, रात्रंदिवस पाळण्याजवळ बसते. माझं पोरग रात्री दचकून उठलं तर, माझ्या पोराला रात्री भूक लागली तर, माझं पोरग रडायला लागलं तर आई नेत्राचे दिवे करते. बाप काय करतो? पोराला गार झोप लागावी म्हणून पाळण्याची दोरी रात्रभर ओढतो. अरे तुझी पाळण्याची दोरी ओढू ओढू बापाच्या हाताला गड्डे पडले, आईच्या डोळ्याची खासना झाली. पण तू एकदा मोठा झाला आणि ज्यावेळेस आई बापाचे डोळे ऑपरेशनवर येतात, आई बाप म्हणू लागतात, बाळा डोळे खराब झाले रे, बाळा डोळे खराब झाले रे, ऑपरेशन करावं लागल. अहो खेड्यातले तर खेड्यातले, शहरातले श्रीमंत लोक देखील काय म्हणतात, आई बाबा या महिन्यात जरा पैशाची कमतरता आहे, पुढच्या महिन्यात ऑपरेशन करूया. अरे लाज वाटू द्या. ज्या आई बापाने तुम्हाला जन्माला घातलं, ज्या आई बापाने तुम्हाला हे जग दाखवलं, ज्या आई बापाने तुम्हाला दृष्टी दिली, त्या आई बापाची दृष्टी परत देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आणि कोण खर्च करा म्हणता पैसे? सरकारी दवाखान्यात फुकट ऑपरेशन होतं हो, तिथपर्यंत घेऊन जाण्याची दानत आपल्यात नाहीये का? पण नाही हो. छोटीशी कथा सांगतो, छोटीशी, नीट ऐका, लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका.
माझ्या शेतकऱ्याची माय माऊली, माझ्या खेड्यातल्या शेतकऱ्याची माय माऊली रडायला लागली. बाळा, डोळे खराब झाले रे, दिसत नाहीये. बाळा, डोळे खराब झाले रे, दिसत नाहीये. पोरगा म्हणला, आई काळजी करू नको, काळजी करू नको. नाशिकच्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेतो, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत पदरानं डोळे पुसायला लागली. म्हटले, बाळा, नाशिकच्याही हॉस्पिटल मध्ये जाऊन माझे डोळे बरे नाही झाले तर काय करशील? म्हटले, आई काळजी करू नको, या वर्षी पिकाला चांगला भाव आलेला आहे. त्याच पिकाच्या पैशात तुला मुंबई सारख्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आई परत पदरानं डोळे पुसायला लागली. म्हणले, बाळा, मुंबईला जाऊन देखील माझे डोळे बरे नाही झाले तर काय करशील? म्हणले, आई काळजी करू नको, नाशिकला हायवे टच 5 एकर बागायती जमीन आहे, ती विकतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात नेऊन तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई पदरानं डोळे पुसायला लागली. आई ढसा ढसा रडायला लागली. पोरानं विचारलं, आई अमेरिकेत नेतो, सगळी प्रॉपर्टी विकतो, तुझे डोळे बरे करतो, का रडतीये? म्हटले, बाळा, माझे डोळे बरे आहेत, माझ्या डोळ्याला काही झालं नाही, ठणठणीत आहे, मी फक्त तुझी परीक्षा पाहत होते. पोराने विचारलं, आई झालो का तुझ्या परीक्षेत पास? म्हणले, बाळा 1001% तू माझ्या परीक्षेत पास झाला. तुझ्यासारखं रत्न माझ्या कुशीतून जन्माला आलं, माझी कुस पवित्र झाली, माझी कुस पवित्र झाली. पोरगा का थांबतो का मग? पोरानं आईला प्रश्न केला. म्हटले, आई दुर्दैवाने माझे जर डोळे खराब झाले तर तू काय करशील? आई दुर्दैवाने माझे जर डोळे खराब झाले तर तू काय करशील? म्हटले, बाळा दुर्दैवाने तुझे जर डोळे खराब झाले ना, मी तुला कुठल्याही हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार नाही, मी माझे डोळे काढून तुला देईल. जगात हे फक्त आईच करू शकते, जगात हे फक्त आईच करू शकते, जगात हे फक्त आईच करू शकते. म्हणून सांगतो, आई बापाला भजा, आई बापाला जपा. तुम्ही म्हणाल, हा एवढा का ओरडून बोंबलून सांगतोय? काळाची गरज आहे. प्रबोधन करणारे कमी आहे, सांगणारे कमी आहे, गोड गोड बोलून पैसे घेऊन जाणारे लागल तेवढे पडले, पण आमच्या सारखे खरे सांगणारे कमी आहेत. राग येतो कदाचित आमच्या सारख्या लोकांचा. एखाद्या स्टेजवर बोलवलं तर पुढच्या वर्षी बोलवत देखील नाही बरेच लोक. पण सत्य सांगा लोका, जरी कडू लागे चाला पुढे मागे, आला नाही कोण, या तत्वावर आम्ही चालतो, या तत्वावर आम्ही चालतो. आणि मी अशी अपेक्षा करतो, आदित्य सर परत पुढच्या वर्षी बोलवतो. राग येणार नाही तुम्हाला, कारण स्वामींनी काय सांगितलं मी वेगळं सांगितलं नाही. स्वामी देखील तेच सांगतात, आई बापाची सेवा करा, मी देखील तेच सांगतोय. आई बापापेक्षा जगात कुठलाही देव मोठा नाहीये, जगात कुठलाही देव मोठा नाहीये, जगात कुठलाही देव मोठा नाहीये. मन कवी हाय बत्तीर म्हणे, मातेचे पिकेल उपकार नाही. आणि प्रथेप्रमाणे गजानन गणपतीला वंदन झालेलं आहे, त्यांना या ठिकाणी मानसन्मानाचं स्थान दिलेलं आहे. पण मी म्हणतो गोंधळी बुवा, आता आपण परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे या 33 कोटी देवदेवतांना बोलवायचं, या ठिकाणी त्यांना मानसन्मानाचं स्थान द्यायचं. पण हे 33 कोटी देवदेवता येणार तरी कसे? येतील मोटरसायकलवर बसून. गोंधळी बुवा,
अहो इथं सर्वसामान्य माणसाला पेट्रोलचा भाव पुरवलं ना बरोबर आहे. तर देवांना काय पुरवणार आहे अहो, हा? मग देव काय असे तसे येतील का? मग अहो देवाला कसं बोलवायचं? कसं? देवाला हे असं माना सन्मानानं बोलवायचं. परंपरेप्रमाणे हा. आणि प्रथेप्रमाणे हा. 33 कोटी देवदेवतांना आव्हान देखील झालेलं आहे. पण मी म्हणतो गोंधळी बुवा, हा. हा गोंधळ कशाचा हा. आणि कुणाचा हा. आणि कुठे कुठे घातला जातो हे जरा या भोळ्या भक्तांना इसकटून सांगायला पाहिजे. अहो हा गोंधळ म्हणले आदिशक्ती अंबाबाईचा, अंबाबाईचा, तुळजा भवानीचा, तुळजा भवानीचा, जगदंबेचा, जगदंबेचा, आदिशक्तीचा आदिशक्तीचा आणि समोर बसलेल्या समस्त माझ्या माय मावल्यांचा, या समस्त माझ्या भगिनींचा. वा. अहो भोळ्या भक्ताच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून 3.5 शक्तिपीठात महाराष्ट्रात सर्वदूर हा गोंधळ घालण्याची प्रथा प्रथा आहे. आहे. अहो नाही घातला गोंधळ गोंधळ. तर होतो साऱ्या संसाराचा रौंदळ. हे रौंदळ ग माय. हे अहो 5 पळ्या ड्युटीवर त्याल जळ. अहो 5 पळ्या ड्युटीवर त्याल जळ. आणि या समोर बसलेल्या भोळ्या भक्ताचं इग्न दुर्पळ. अहो वाजला संबळ. अहो वाजला संबळे आणि घालू माझ्या देवीचा गोंधळे. अहो पहिलं ठाणं म्हणले म्हणजे जिथे जिथे देवीनं अवतार घेतलेला आहे, जिथं जिथं देवीनं आपलं ठाणं मांडलेलं आहे, तिथं तिथं हा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. अहो पहिलं ठाणं म्हणले माझी कोल्हापूरची अंबाबाई. दुसरं ठाणं म्हणले माझी तुळजापूरची भवानी. तिसरं ठाणं म्हणले माझी माहूरची रेणुका. हे लक्षात घ्या, हे पूर्ण 3 शक्तिपीठ आहे, पूर्ण 3 पीठ आहेत. आणि अर्ध जे पीठ आहे 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ म्हणले वणीची सप्तशृंगी. अशा या 3.5 शक्तिपीठात जिथं जिथं देवीनं अवतार घेतलेला आहे, जिथं जिथं देवीनं आपलं ठाणं मांडलेलं आहे, तिथं तिथं हा गोंधळ घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. वा वा वा. गोंधळी बुवा, हा हा आता हे तर कळालं, हा हा पण हे समाजातलं हे गोंधळ सोडून हा, म्हणजे समाजामध्ये असे अनेक कोणते कोणते प्रकारचे गोंधळ आहे? म्हणजे हा गोंधळ सोडून समाजात किती प्रकारचे गोंधळ हा, आहेत? माझ्या आवडीचा प्रश्न विचारला. जरा सांगा ना. आता सगळीकडे बघा, हा. दिल्लीत गोंधळ चालू आहे, गोंधळ चालू आहे, दिल्लीत गोंधळ चालू आहे, गोंधळ चालू आहे, महायुतीचा गोंधळ आहे, आहे, आघाडीचा गोंधळ आहे. आहे. कोण कोणाबरोबर कधी जाईल आणि कधी कसा गोंधळ घालील हा. सांगता येत नाही. बरोबर. आणि म्हणून घरात गोंधळ, दारात गोंधळ, घरात गोंधळ, दारात गोंधळ, घरात गोंधळ, दारात गोंधळ, घरात गोंधळ, दारात गोंधळ, मामाचा गोंधळ, मामीचा गोंधळ, मामाचा गोंधळ, मामीचा गोंधळ, मामाचा
असू द्या. गोंधळ काकाचा गोंधळ काकूचा गोंधळ बायकोचा गोंधळ नवऱ्याचा गोंधळ बायकोचा गोंधळ नवऱ्याचा गोंधळ सुनेचा गोंधळ सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ सासूचा गोंधळ म्हाताऱ्याचा गोंधळ आणि म्हातारीचा गोंधळ ओ गोंधळी बुवा हा. काय लावलं म्हाताऱ्याचं गोंधळ अहो म्हाताऱ्याचं म्हणले गोंधळ. समाजात असे लई प्रकारचे गोंधळ आहेत आणि ते म्हटले कुठले अहो पहिला गोंधळ म्हणले बाप लेकाचा बाप लेकाचा जमाना फार वाईट आला वाईट आला आताच पोरग बापाचं ऐकत नाही ऐकत नाही बापाला बाप म्हणत म्हणत नाही. मॉडर्न युग आलंय हा. आताच पोरग आपल्या बापाविषयी म्हणतं कसं कसं म्हणत माझा बाप वरती जातो कव्हा जातो कव्हा वरती म्हणजे गच्चीवर का? गच्चीवर नाही हा. धाब्यावर हा. नाही वरच्या मजल्यावर नाही बर डायरेक्ट कुठं तुळशी पत्र घेऊन माझा बाप वरती जातो कव्हा स्वर्गात स्वर्गात जातो कव्हा माझा बाप वरती जातो कव्हा जातो कव्हा माझा बाप वरती जातो कव्हा जातो कव्हा आणि मी त्याच्या इस्टेटीचा मालक होतो कव्हा हे कव्हा कव्हा हे होतो कव्हा ग माय ओ हा झाला म्हणले बाप लेकाचा गोंधळ बाप लेकाचा गोंधळ आता दुसरा गोंधळ म्हणले नाही इंटरेस्टिंग आणि तो कोणता तो म्हणले माझ्या आवडीचा आणि तो कोणता तो म्हणले असा परंपरेने चालत आलेला अहो पण कोणता तो म्हणले तुम्हालाही चुकला नाही बर तो म्हणले मलाही चुकला नाही असं का तो म्हणले या आदित्य जाधव साहेबांना चुकला नाही बर बर तो म्हणले साधू संतांना चुकला नाही आणि तो आणि कोणता तो म्हणले देवाधिकाला सुद्धा चुकला नाही माझ्या आवडीचा गोंधळ अहो पण गोंधळी बुवा तो गोंधळ तरी कुठला तो गोंधळ म्हणले सासू सुनेचा सासू सुनेचा काय कळालं तिकडे 2-3 जणी तर लगेच गालातल्या गालात असले आता गनिमत सासू सून शेजारी नसावी म्हणजे बरं झालं नाहीतर ती सून जाताना शिव्या देईल मला आमच्याच घरात भांडणं लावायसाठी आणला होता का काय कोण पूर्वीची सासू पूर्वीची सासू जुन्या जमान्यातली सासू हा. नऊवारी पातळातली सासू बर सुनेला जाच करायची जाच करायची सुनेला त्रास द्यायची त्रास द्यायची सुनेचा छळ करायची छळ करायची तेव्हा सून काय म्हणायची काय म्हणायची जेवढ्या सुनबाई आल्यात नीट ऐका पोरीनं तुमचं व्हायचंय अजून तुम्ही लय हसू राहिले दात काढून त्या तिघी चौघी मधल्या काय हसू येतंय त्यांना तेव्हा सून काय म्हणायची आपल्या सासू विषयी काय म्हणायची माझी सासू रानात जाती कव्हा रानात जाती कव्हा माझी सासू शेतात जाती कव्हा शेतात जाती कव्हा आणि मी दुधात 2-4 भाकरी चुरून खाते कव्हा हे खाते हे खाते कव्हा ग मा पण म्हणले आता जमाना बदललाय आता मॉडर्न युग आलंय युग आलंय चेंज जनरेशन ओ गोंधळी बुवा जरा हळू जीव जाईल नाही जनरेशन एवढं चेंज झालं म्हणून मला एवढं पुढे यावं जास्त लागलं. ट्रेस नका देऊ ना नाही ट्रेस नाही जनरेशनच तेवढं पुढं Generation, आलंय. हा, बरोबर. आता म्हणले मुलगी शिकली प्रगती झाली खाली आताची सून हापिसात जायला लागली जाय लागली आताची सून कॉलेजात जायला लागली जाय लागली आताची सून ब्युटी पार्लर मध्ये जायला लागली जाय लागली आताची सून डेली सोप पाहायला लागली पाहायला लागली संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपासून पर्यंत ती काय टीव्ही समोरून हलत नाही हलत नाही ती काय सासूकडे लक्ष देत नाही नाही. नवरा तर दूरच सोडला तो बिचारा हिशोबातच राहत नाही. त्याचं काय पुढे नवऱ्याचं प्रकरण आहे पुढच्या बाजूला थांबा तुम्ही नवऱ्यांनी लई थंड घेऊ नये तुमच्यावर येणारी बाई हे होऊ द्या नंतर भारुडाचे तवा हा, आता मॉडर्न युग आलं युग आलंय आता सासूची जागा सुनेनं घेतली सुनेनं घेतली तवा आता सासू काय म्हणती काय म्हणती माझी सून हापिसात जाती कव्हा जाती कव्हा माझी सून कॉलेजात जाती कव्हा जाती कव्हा माझी सून ब्युटी पार्लर मध्ये जाती कव्हा जाती कव्हा आणि मी पोरांचे बिस्किट चोरून खाते कव्हा खाते कव्हा ग बा? हे खाते कव्हा ग मा? हे ताई ताई डोळा तोड राहिले त्या मावशी तुम्ही आता डोळा तोडीत होत्या तुम्हाला लय पटतंय त्या बघा तुम्ही काय पाहताय तुमच्याकडे त्या बघा त्या पंजाबी ड्रेस घालून ये तुमच्याच बाजूला ताई त्या बसल्या हा त्या त्यांना लय हसू येऊ राहिलं कधी बिस्किट चोरून बिरून खाल्ले का मग जुन्या काळात कधी भाकरी बिकरी दोन्ही केलेलं दिसत बरं किती जणींनी केलंय असं बिस्किट चोरून खाणं भाकरी अरे तुम्ही हातच वरती करणार नाही तुम्हाला माहितीये कशाला हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचंय पोरींनो तुम्ही नका असू तुम्ही आजही हसा त्या आणि लग्न झाल्यावर तुम्ही नवऱ्याला रडवी द्या
मोकार कार्यक्रम असतो तुमचा उलटा. असे हे समाजातले गोंधळ होऊ नये सगळ्यात जर मी तुम्हाला सिरियस केलं ना तुम्ही कार्यक्रमच ऐकणार नाही. म्हणून विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन करावं लागतं. असे समाजातले गोंधळ होऊ नये म्हणून हा मुख्य देवीचा गोंधळ घालायचा असतो. आता म्हणलं देवीला या गोंधळाला बोलवायचं आईला सांगायचं की आई दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राचा 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत हा कृषी महोत्सव इथे भरवण्यात आलेला आहे. या कृषी महोत्सवात तू यायचं या समोर बसलेल्या सगळ्या भक्तांना आशीर्वाद द्यायचा. पण आई येणार कशी? आई अशी पंचमीचा झोका खेळत या कृषी महोत्सवात येणार आहे. कोल्हापूरची अंबाबाई. एकवीस स्वर्गावरती मेरुदंड खांब रोविला. 21 स्वर्गावरती मेरुदंड खांब रोविला. मन पवनाचे दोर लावणी त्या अंबाबाईनं झोका गे चढविला. माझी भोळी अंबिका अन पंचमीचं चांदन चमकतई लखलखा आंबा खेळती झोका. पंचमीचं चांदन चमकतई लखलखा आंबा खेळती झोका. खेळती झोका आंबा खेळती झोका. खेळती झोका आंबा खेळती झोका. माझी भोळी अंबिका आई ना गाठुनी मोका. माझी भोळी अंबिका आई ना गाठुनी मोका. अन पंचमीचं चांदन चमकतई लखलखा आंबा खेळती झोका. खेळती झोका आंबा खेळती झोका. खेळती झोका आंबा खेळती झोका. खेळती झोका आंबा खेळती झोका. मेरुदंड रोवुनिया झोका ग बांधिला. झोका ग बांधिला पिंपळाच्या ग बांधिला. मेरुदंड रोवुनिया झोका ग बांधिला. झोका ग बांधिला पिंपळाच्या ग बांधिला. झोका ग बांधिला न पिंपळाच्या ग बांधिला. पिंपळाच्या ग बांधिला. झोका ग बांधिला न पिंपळाच्या ग बांधिला. झोका ग बांधिला न पिंपळाच्या ग बांधिला. राजा